हे आहेत निफाड आणि दिंडोरी तालुक्यातले शेतकरी। वर्षभरापूर्वी कोकम गाव इथे त्यांच्या बागेत एक मध्यस्थ आला। त्यांना द्राक्षबाग घेण्याची ऑफर दिली। चांगला निर्यातदार शोधून चांगला भाव मिळवून देण्याचं आमिष या शेतकऱ्यांना दाखवण्यात आलं। द्राक्ष तपासणीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडूनच 12,000 रुपये घेण्यात आले। मुंबईतल्या स्पर्श एक्सपोर्टर्सनी ही द्राक्ष खरेदी केली। द्राक्ष युरोपला पाठवण्याचा दावा करत शेतकऱ्यांना बँक ऑफ बडोदाचे चेक देण्यात आले। मात्र आगाऊ रक्कम म्हणून घेतलेले हे चेक वटलेच नाही। आतापर्यंत शेतकऱ्यांची तब्बल 65 लाखांना फसवणूक झाली आहे। आमचे द्राक्षाचे पैसे 4 लाख रुपये एकर नेलेले आहे त्यांनी। तर स्पर्श फ्रूट कंपनी आहे, त्यांनी नेलं आहे। तर 1 वर्ष झाले, 8 दिवसांनी देतो, 15 दिवसांनी देतो, बरेच वायदे केले, आजपर्यंत पैसा मिळाला नाही। आणि गेल्या वर्षापासून त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे आणि पैसे न दिल्यामुळं माझा व्यवसाय आज संकटात सापडलेला आहे। 1 वर्षापासून वाट बघतोय, फोन करतोय, दर 15 दिवस 1 महिन्याना वायदे देतात आणि त्या वेळेला पैसे देत नाही। मी आणि माझे एक 8-10 शेतकरी यांचं पेमेंट मागच्या वर्षी स्पर्शा फ्रूट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खरेदी केलं। तर द्राक्षाचं पेमेंट त्याने 1 वर्षापासून आमचं लटकवून ठेवलेलं आहे। दर 8 दिवसाला 15 दिवसाला तो वायदे करतोय, पण आम्हाला पेमेंट काय देत नाही। तो त्याने आम्हाला चेक पण दिलेले आहे, परंतु सर्वांचे चेक बाउन्स झालेले। द्राक्षबाग खरेदी करण्याच्या पद्धतीत कोणतेही करार नाहीत की कोणतेही शासकीय बंधन नाही। यात आडत्या नसल्यानं किंवा पणन विभागाचा कोणताही परवाना नसल्यानं शेतकरी 2 पैसे अधिक मिळतील या अपेक्षेनं व्यापाऱ्याच्या बडेजावाला भुलतो। दरम्यान झी 24 तासनं मुंबईतल्या या कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। शेतकऱ्यांकडून मिळालेला माल चांगल्या प्रतीचा नव्हता। या व्यापारात 6 कोटीचं नुकसान झालं। आपण हे प्रकरण शेतकऱ्यांशी चर्चा करूनच सोडवू असं स्पष्टीकरण कंपनीने दिलंय। दरवर्षी नाशिक जिल्ह्यात 5% शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसतो, तो व्यापाऱ्यांच्या या व्यवहारांमधून। गेल्या 10 वर्षात 350 केसेस नोंदवल्या गेल्या आहेत, तरीही व्यापारी मोकाट आहेत। गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी यात स्वतः लक्ष घालण्याची अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।